नमस्कार. महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज माध्यमाद्वारे जोडलेल्या प्रत्येक दर्शकाला, प्रेक्षकांना मनापासून जिजाऊ जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी राजश्री हेमंत पाटील, नांदेड. बचत गटांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न देखील कामातून सातत्याने करत असते. निश्चितच आज जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्या दर्शकांना, प्रेक्षकांना सामोरे जात असताना मला त्या सगळ्या महापुरुषांची आठवण येते की ज्यांनी तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य जावा म्हणून प्रयत्न केले. त्या सगळ्यांच्या चरणी सगळ्यात पहिल्यांदा विनम्र अभिवादन करते. सगळ्यात पहिल्यांदा स्वराज्याची संकल्पक शहाजीराजे, त्याचप्रमाणे स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत असलेल्या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम असलेल्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवरती स्वराज्याचं देखणं शिल्प आपल्या कर्तृत्वातून कोरणारे छत्रपती शिवराय, आपल्या राजमुद्रेवरती आपल्या पत्नीचा अभिमानाने उल्लेख करणारे क्षात्रवीर संभाजीराजे, माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री तुम्हा सगळ्यांसमोर बोलायचं धाडस करू शकते ते केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. त्याचप्रमाणे पुरुषांना एका स्त्रीच्या मागे नवरा म्हणून किती ताकदीने उभं राहायचं असतं हे सगळ्यांना दाखवून देणारे ज्योतिबा फुले, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना या ठिकाणी नतमस्तक होत अभिवादन करते. आणि जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आज त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांना, काही घटनांना सामोरं जात जात छोटासा संवाद साधायचा प्रयत्न करते. निश्चितच मी इतिहास तज्ज्ञ नाहीये, मी इतिहासकार नाहीये किंवा ऐतिहासिक दाखले देत देत जिजाऊ काय होत्या, कशा होत्या हेही मांडण्याचा प्रयत्न करत नाहीये. परंतु एक स्त्री म्हणून कायमच जिजाऊंबद्दल आकर्षण वाटत आलेलं आहे. एक स्त्री म्हणून, आई म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून जिजाऊंच्या एकंदरीतच कार्यविषयक गोष्टींचा आढावा घेतल्यास नेमकं काय काय घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या, त्या घटनांच्या मागे काय विचार असेल, काय प्रेरणा असेल, कुठल्या एका अनामिक अशा ओढीनं जिजाऊ माँसाहेबांनी हे संबंध स्वराज्य निर्मितीचं स्वप्न बघितलं असेल याचा थोडासा आढावा घेत थोडासा विचार करत करत त्या घटनांचा आपल्या आयुष्याशी काही साधर्म्य जुळवता येईल का, त्यांच्याकडनं आपल्याला काही घेता येईल का, या सगळ्या प्रयत्नातनं जिजाऊंबद्दलचं हे छोटंसं संवादात्मक बोलणं आहे. निश्चितच हे बोलणं आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक उत्तम संधी राज्य शासनाच्या या समाज माध्यमावरून मिळते. त्यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे. निश्चितच जिजाऊ माँसाहेबांचं बालपण बघितलं आपण. एका अत्यंत उत्तम अशा संस्कारशील कुटुंबामध्ये जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झाला. अर्थातच सिंदखेड राज्याला जन्म घेतलेल्या जिजाऊ माँसाहेब लखुजीराव जाधवांच्या घरात जन्मदात्या झाल्या. परंतु तब्बल 4 भावंडांच्या पाठीवर जन्माला आलेलं हे कन्यारत्न, 4 मुलं असूनही आई वडिलांना वाटत राहायचं की आपल्या घरी एखादी मुलगी जन्माला यायला पाहिजे, या वाड्यात एखाद्या मुलीचं हसणं, तिचं बागडणं रुजलं पाहिजे, जेणेकरून एक जिवंतपणा येईल, एक चैतन्य येईल. आणि म्हणूनच अनेक देवदेवतांचे नवस सायास करून जन्माला आलेली कन्या म्हणून प्रचंड लाडक्या असलेल्या जिजाऊ माँसाहेब त्या काळात ज्या पद्धतीने मुलींना शिकवल्या जायचं, साधारणतः परकीयांपासनं आक्रमण झाली असेल त्यापासून स्वसंरक्षण व्हावं म्हणून थोड्याफार जुजबी युद्धकलांचं प्रशिक्षण त्या काळात स्त्रियांना दिल्याच जायचं. तशी सुरुवात जिजाऊंच्याही आयुष्यात झाली. आत्मसन्मानार्थ, आत्मसंरक्षणार्थ युद्धकला शिकवावी या हेतूने जिजाऊ माँसाहेबांना जेव्हा काही शिकवण सुरू झाली तेव्हा जाणत्यांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं की जिजाऊ ही काही सर्वसामान्य इतर मुलींसारखी मुलगी नाही, ही काहीतरी वेगळं रत्न आहे, यात काहीतरी एक वेगळी दैदिप्यमान अशी प्रतिभा आहे. कारण कुठलीही गोष्ट सांगायचा अवकाश की त्यातल्या 4 अधिकच्या गोष्टी जिजाऊ माँसाहेब स्वतःच्या त्या शिकण्यातनं शिकून घ्यायच्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा लखुजीरावांनी जिजाऊ माँसाहेबांना विशेषत्वानी चांगली शिकवणी द्यायसाठी सुरुवात केली. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांना पारंगत केलं. फारसी, उर्दू, मराठी, कन्नडी अशा भाषा जिजाऊ माँसाहेबांना अवगत होत्या. आणि यासोबतच केवळ छोट्याशा युद्धकला नव्हे तर घोड्यात अत्यंत निष्णातपणे त्या रपेट मारायच्या, तलवारबाजी असेल, युद्धाचे वेगवेगळे प्रकार असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे दांडपट्टा चालवायचा असेल, तलवार असेल, स्वतःचं संरक्षण काव्य असेल, गनिमी काव्याचे प्रकार असतील. जरी गनिमी कावा छत्रपती शिवरायांच्या काळात जास्त उदयास आला किंवा जास्त त्याचं शोधन झालं, परंतु त्याही मध्ये जिजाऊ माँसाहेबांनी या सगळ्या गोष्टींचं शास्त्र सुद्धा असं प्रशिक्षण घेतलेलं होतं. अशी प्रशिक्षित असलेली तेजस्वी, अत्यंत बुद्धिमान, चाणाक्ष, अत्यंत धाडसी पण तेवढ्याच नम्र,
तेवढ्याच विनयशील, तेवढ्याच गरिबांबद्दल कनवाळू असलेल्या जिजाऊमासाहेब लग्न करून भोसल्यांच्या घरात आल्या. अर्थात शहाजीराजे भोसलेंसोबत जिजाऊमासाहेबांचा विवाह झाला आणि विवाहानंतर त्या भोसले घराण्याच्या सून म्हणून आल्या. निश्चितच शहाजीराजे हे एक अत्यंत मातब्बर असे सरदार होते. शूर, धाडसी, धिप्पाड देहयष्टी असलेले, अत्यंत देखणे असलेले शहाजीराजे हे तेवढेच बुद्धिमान, युद्धकलांमध्ये पारंगत असलेले आणि निजामशहाच्या वाढीमध्ये, त्यांचं साम्राज्यामध्ये शहाजीराजांचं प्रचंड मोठं असं योगदान होतं. आणि हे योगदान बघूनच प्रत्येकाला वाटायचं की शहाजीराजे हे आमच्याकडे असले पाहिजे, आमच्या सैन्यात असले पाहिजे. परंतु निजामांसोबत असताना शहाजीराजांनी पराक्रम गाजवला, निजामाचं राज्य वाढवण्यास मदत झाली. परंतु हे करत असताना कुठेतरी त्यांना सातत्याने हे जाणवत राहायचं की आपणच आपापसात लढतोय. म्हणजे आदिलशाही मोठी येते, निजामशाही मोठी होती आहे, कुतुबशाही मोठी आहे, औरंगजेब मोठा होतोय, सगळे लोक मोठे होतात आहे, परंतु लढतंय कोण? त्याही बाजूचे समोरचे आपलेच आहे आणि इकडने लढणारा आपणच आहे. म्हणजे आपणच एकमेकांशी लढायचं, आपणच एकमेकांच्या मुंडक्या छाटायच्या, आपणच आपापसात वैर करायचं आणि लूट मात्र आपल्याच इथल्या लोकांची होते. मोठे होतात आहे हे परकीय आक्रमक. आणि त्यावेळेला शहाजीराजांना वाटलं की सत्ता ही सत्ताधाऱ्यांना मोठं करण्यासाठी नसून सत्ता ही रयतेचं रक्षण करणारी, रयतेला संरक्षण देणारी, रयतेच्या कल्याणाचा विचार करणारी सत्ता निर्माण झाली पाहिजे. हा विचार शहाजीराजांना सातत्याने छळत राहायचा. आणि म्हणून मनाचं एक स्थैर्य नव्हतं, मनाचं समाधान नव्हतं. पराक्रम होता पण त्या पराक्रमाचं समाधान नव्हतं. हे करायचं तर काय केलं पाहिजे यासाठी जेव्हा शहाजींनी विचार केला, शहाजीराजांच्या तेव्हा मनात आलं की नाही, रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, स्वतःच्या लोकांचं कल्याण करणारं असं कल्याणकारी राज्य निर्माण झालं पाहिजे. आणि ते राज्य निर्माण करायचं असेल तर असं परकीयांच्या हाताखाली युद्ध करून, परकीयांच्या हाताखाली काम करून होणार नाही. तर आपणच आपलं राज्य, स्वराज्य हा शब्द काय आहे की स्वतःचं राज्य निर्माण करणे. आणि मग स्वतःचं राज्य निर्माण करायचं असेल तर आपण आपल्या राज्यात निर्माण केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करावा हा विचार त्यांनी जिजाऊ महासाहेबांनी सोबत केला. आणि जिजाऊ महासाहेबांनी त्या ठिकाणी त्यांना एक उत्तम अशी प्रेरणा दिली की निश्चित स्वराज्य निर्माण झालंच पाहिजे. आज काळात जर आजचा आपण विचार केला की एका नवरा बायकोच्या नात्यातलं जे एक संभाषण असतं त्यात साधारणतः पटकन जाऊ दे ना, काय करायचंय, कशाला या भानगडीत पडायचं. पण जिजाऊ महासाहेब अत्यंत शूर होत्या, विचारी होत्या, धाडसी होत्या. जो विचार शहाजीराजांच्या मनात निर्माण झाला स्वराज्य संकल्पनेचा, त्या स्वराज्य संकल्पनेला प्रेरणा देण्याचं काम हे जिजाऊ मासाहेबांनी केलं. एक अत्यंत सुंदर असा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मी तुमची सहचारिणी म्हणून तुमच्या सोबत आहे. तुमच्या सोबतीने काय जी जबाबदारी देणार असाल, मला जे काही करायचं ते आपण सोबत करूया, मिळून करूया, पण स्वराज्य निर्माण झालंच पाहिजे. ही अत्यंत सुंदर प्रेरणा जिजाऊ मासाहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केली. आणि मग जिजाऊ मासाहेबांचे थोरले सुपुत्र संभाजीराजे, हे संभाजी महाराज शहाजींजवळ होते. शहाजींच्या सोबतीने युद्धकला या प्रत्येक गोष्टीत निष्णात झालेले होते, पारंगत झालेले होते. परंतु जेव्हा जिजाऊ मासाहेब शिवाजी महाराजांच्या तेव्हा गरोदर होत्या, तेव्हा शहाजीराजांनी त्यांना बाळणपणासाठी, सुखरूप बाळणपणासाठी शिवनेरीवर पाठवलं. हे आपल्याला इतिहासात शिकवलं गेलं. पण तुम्ही एक मला सांगा, मला या माध्यमातून तुमच्याला हे प्रश्न विचारावा असं वाटतो की मनसबदारी असलेला शहाजीराजांसारखा सरदार, अत्यंत मोठं असं सैन्य ज्यांच्या दिमतीला होतं, संपन्न श्रीमंत असलेले हे सरदार, ज्यांच्या हाताखाली अनेक विद्वान पंडित होते, सगळे वैद्यराज होते, सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा असताना देखील शहाजीराजांनी आपल्या बायकोचं बाळणपण सुखरूप व्हावं म्हणून खरंच शिवनेरीवर पाठवलं असेल का? हा विचार करण्यासारखा भाग आहे. यात स्वराज्य निर्मितीचं एक छोटंसं गुपित दडलेलं आहे असं मला वाटतं. कारण शहाजीराजांना आपल्या बायकोचं सुखरूप बाळणपण त्यांच्याजवळ बंगळुरूला पण करता आलं असतं, परंतु त्यांनी पुण्याला पाठवलं, शिवनेरीवरती पाठवलं. त्यामागचा उद्देशच हा होता की जिजाऊ मासाहेबांनी आपल्या राज्यात जावं, आपल्या लोकांना गोळा करावं, आपल्या लोकांशी संवाद साधावा, आपल्या लोकांमध्ये स्वराज्य निर्मितीची ही प्रेरणा छोट्याशा का रूपात होईना परंतु तिथे पेरल्या जावी आणि त्यातून स्वराज्य निर्मितीसाठी एक पोषक पार्श्वभूमी तयार व्हावी. हा एक अत्यंत उदात्त हेतू शहाजीराजांच्या मनात होता, जो जिजाऊ आपल्यासोबत घेऊन शिवनेरीवर दाखल झाल्या. शिवनेरीवर दाखल होत असताना शहाजीराजांनी जिजाऊंसोबत सगळी सोय करून पाठवलेलं होतं. दासदासी होत्या, वैद्य होते, त्यांची काळजी घेणारी सगळी लोक होती. शिवनेरी गडाचं त्या ठिकाणी संरक्षण करणारे विश्वासराव नावाचे त्यांचे अत्यंत विश्वासू असा माणूस
ज्यांच्याकडे त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्याची जबाबदारी दिली होती, अर्थात विश्वासराव, त्यांच्यावर टाकलेल्या या विश्वासामुळे प्रचंड हरकून जाऊन खूप ताकदीने या सगळ्या गोष्टींची देखरेख करीत होते. जिजाऊ मासाहेब शिवनेरीवर दाखल झाल्या. विचार करा, तिकडून बंगळुरूहून शिवनेरीपर्यंतचा प्रवास, तेव्हा पालखीतनं, रानावनातनं, सगळ्या गोष्टींमधनं जिजाऊ मासाहेब आपल्या स्वतः जोखीम पत्करून, गरोदर बाई जेव्हा प्रवास करते, आपण आजच्या काळात बघतो की डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत जायचं असेल तरी कशी सुरक्षित जाईल, 2 व्हीलरवर नको बाबा 4 व्हीलरने जा, इतकी काळजी आज आपण आधुनिक काळात घेतो. पण त्या काळात केवळ स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी जिजाऊ मासाहेबांनी ही जोखीम पत्करली स्वतःच्या जीवाची आणि त्या शिवनेरीवर दाखल झाल्या. तिथे दाखल झाल्यानंतर त्यांची अत्यंत योग्य अशी बडदास, उत्तम काळजी गड किल्ल्यावरील सगळ्या लोकांनी घेतली. त्यांच्या सोबतच्या दासदासी असतील, त्यांच्या मैत्रिणी असतील, वैद्य असतील, या सगळ्यांनी जिजाऊ मासाहेबांची उत्तम काळजी घेत होती. दिवसांमागून दिवस सरत गेले. 9वा महिना भरत आलेला असताना एक दिवस अचानक जिजाऊ मासाहेब त्या शिवनेरीच्या एका बुरुजावरती सकाळपासून उभ्या राहिल्या. नजर समोरच्या सह्याद्रीच्या त्या डोंगर दऱ्यांवरती. निश्चलपणे असलेली 9 महिन्याची गरोदरबाई काय विचार करत असेल. दासदासी येऊन गेल्या. त्यांनी विचारलं, राणी सरकार, काही खायचंय का तुम्हाला, पाणी आणू का? केवळ हातानं दाखवलं की काहीही नको आहे. सकाळचा दिवस प्रहर संपत गेला. मध्यान्ह झालं. मध्यान्हाचा सूर्य डोक्यावरती आला. तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांचा जन्म फेब्रुवारी महिन्यातला. या महिन्यात प्रचंड थंड वारं वाहत असतं. दुपारचं टळटळीत ऊन देखील असतं. असा वेगळ्या प्रकारचं वातावरण असलेल्या त्या काळात, आणि तेही सह्याद्रीच्या कडेकपारीतलं वारं अंगावर झेलत, जिजाऊ मासाहेब निश्चिलपणे त्या ठिकाणी उभ्या. आणि पाणी घ्यायचं नाही, काही खायचं नाही. मध्यान्ह झाली, ऊन डोक्यावर आलं. गड चिंतेत पडला की काय झालं राणी सरकारना, तब्येत तर बिघडली नसेल, यांना काही वेगळं वाटतंय का, काय हवाय. हवालदिल झाला सगळा गडावरची सगळी यंत्रणा. आणि सकाळचा करता करता दुपारचं करता करता संध्याकाळ होत आली. एका दासीच्या मनात सहज विचार चमकून गेला की गर्भारवाशीन स्त्रीला डोहाळं लागत असतं, अर्थात काहीतरी इच्छा निर्माण होत असेल, आणि मग आपण पूर्ण करू की नाही करू या विचाराने कदाचित त्या आपल्याला सांगत नसतील, तर आपण विचारून बघूया. म्हणून त्या दासीनं जिजाऊ मासाहेबांजवळ गेल्या आणि विचारलं, राणी सरकार, आपल्याला काही डोहाळं लागलंय का, तुम्हाला काही इच्छा होते का? मी तुमची इच्छा पूर्ण करू शकते, तुम्ही आम्हाला काहीही सांगा, आम्ही करू. डोहाळ हा शब्द ऐकल्याबरोबर जिजाऊ मासाहेबांनी चमकून दासीकडे बघितलं आणि किंचितशा हसल्या. त्या हसल्याबरोबर अख्खा गड हसता झाला. प्रत्येकाच्या मनात आशा निर्माण झाली की मासाहेब आता मनातलं सांगतील, बोलतील, आपण त्यांचं ती अडचण दूर करू, त्यांची इच्छा पूर्ण करू, त्यांचं डोहाळ पूर्ण करू. जिजाऊ मासाहेब म्हणाल्या, सखे, मला डोहाळ लागलाय. त्या म्हणाल्या, सांगा मग पटकन, आम्ही करतो तुमचे डोहाळ पूर्ण. त्या म्हणाल्या, हो ग, मला डोहाळ लागलाय, पण हे डोहाळ काही खाण्यापिण्याचं नाहीये, काही पाहिजे असण्याचं नाहीये. मला ना घोड्यावरती रपेट मारत ह्या सगळ्या सह्य कपारींवरचा एक रपेट मारावीशी वाटते. ह्या सह्य कपारीचं जे गार वारा आहे, हा वारा पिऊन घ्यावासा वाटतो. 2 हातात तलवार घेऊन गरगर गरगर फिरवत शत्रूंची मुंडकी उडवावीशी वाटतात. हे जे सगळे समोर गड कोट किल्ले दिसतात आहे, हे किल्ले जिंकून घेणारा, सूर्यप्रतापी स्वराज्य निर्माण करणारा पुत्र जन्म घालायचं मला डोहाळा लागलाय. काय ताकद असेल जिजाऊ मासाहेबांची. एक प्रचंड ताकदवान स्त्री स्वराज्य निर्मितीचं स्वप्न बघते आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तिला डोहाळा लागतं, घोड्यावर रपेट मारायचं, हातात तलवार घेऊन गरगर गरगर फिरवत युद्ध करण्याचं, समोरचे गडकोट किल्ले जिंकून घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या सूर्यप्रतापी पुत्राला जन्म घालायचं डोहाळं जिजाऊ मासाहेबांनी बघितलं. तेव्हा कुठे छत्रपती शिवरायांसारखा स्वराज्याची निर्मिती करणारा राजा जन्माला आला. यात जिजाऊंच्या मनाचा मोठेपणा, जिजाऊंची दूरदृष्टी, जिजाऊंची प्रगल्भता, स्वराज्यावरचं प्रचंड प्रेम, आणि हे मीच पूर्ण केलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, ही माझ्या मुलाची जबाबदारी आहे, ही जाणीव मला वाटतं जिजाऊ मासाहेबांना इतर स्त्रियांपेक्षा अतिशय मोठ्या स्थानावर नेऊन ठेवते. आणि केवळ एवढं म्हणून थांबले नाही. छत्रपतींचा जन्म झाल्याच्या नंतर, शिवरायांच्या जन्मानंतर पहिल्या दिवसापासनं जिजाऊ मासाहेबांनी हा उत्तम प्रशासक कसा होईल, उत्तम राजा कसा होईल, रयतेची काळजी घेणारा लोकपालक कसा होईल, यासाठी बारकाईने प्रत्येक गोष्टीचे धडे शिवरायांना देण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं. प्रसंगी मातृत्व देखील बाजूला सारलं. मातृत्व बाजूला सारत असण्याचे तर अनेक दाखले आपल्याला शिवरायांच्या आणि जिजाऊ मासाहेबांच्या आत्मचरित्रामध्ये बघायला मिळतात. आपल्याला मुलाला
युद्धासाठी तयार करणं, जे कुठे नाहीच आहे असं स्वराज्य निर्माण करणं, ज्या लोकांना परकीयांच्या गुलामगिरीची सवय झाली आहे त्यांना स्वराज्यासाठी चेतवणं, त्यांच्यामध्ये स्वराज्याचं स्फुरलिंग निर्माण करणं, हे अवघड शिवधनुष्य जिजाऊ माँसाहेबांनी पेरलं आणि स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच काठिण्यानं घडवलेलं आहे. हे आपण त्यांच्या आयुष्याकडे बघितलं तर लक्षात येतं. जिजाऊ माँसाहेबांनी शिवराय झाल्यानंतर पुन्हा शहाजीराजांकडे गेले. 4 वर्ष त्या ठिकाणी राहिल्यानंतर जेव्हा पुनश्च एकदा या दोघा पती पत्नींनी ठरवलं की आता स्वराज्य निर्मितीसाठी आपण पुन्हा एकदा आपल्या राज्यात गेलं पाहिजे, म्हणून पुणे परगणा तिथले 36 गावांची मनसबदारी ही शहाजीराजांकडे होती. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी शहाजीराजांनी जिजाऊ माँसाहेबांना आदेश दिला. आदेश कसला? दोघांनी सल्लामसलतीने ठरवलेलं एकमेकांचा निरोप घेणंच होतं ते. आणि म्हणून जिजाऊ माँसाहेब पुन्हा छत्रपती शिवरायांना आपल्यासोबत घेऊन पुण्यात यायचं ठरवलं. म्हणजे एकीकडे शहाजीराजे आपला नवरा आणि मोठा मुलगा संभाजी यांनी तिकडे काम करायचं आणि जिजाऊ माँसाहेब आणि शिवरायांनी पुण्यात येऊन या ठिकाणी स्वराज्याच्या निर्मितीचं काम सुरू करायचं, असा अत्यंत दैदिप्यमान विचार घेऊन हे काम सुरू झालं. निश्चितच शहाजीराजांनी शिवरायांना पाठवताना, म्हणजे निवडक लोक घेऊन आलेल्या जिजाऊ आणि शिवराय पुन्हा एकदा पुण्याकडे जाताना शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातली मातब्बर 4-5 माणसं ही शहाजीराजांनी मुद्दाम शिवाजी महाराजांच्या सोबत पाठवली होती की सल्लामसलत करायचा असेल, योग्य मार्गदर्शन करायचे असेल तर त्या विषयातली जाणकार लोक शिवाजीराजांसोबत असली पाहिजे. दाणपट्टा असेल, दुर्गनीती असेल, वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान असेल, वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान असेल, अंकगणित असेल, महसूल असेल, आर्थिक विषय असतील, धार्मिक विषय असतील, प्रत्येक विषयाचं ज्ञान माझ्या मुलाला योग्य पंडिताकडूनच दिल्या गेलं पाहिजे. यासाठी शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेबांनी कटाक्षाने काळजी बाळगलेली होती. म्हणून त्या विषयातले पंडित ते पुण्याला येत असताना सोबत घेऊन आलेले होते. पुण्यात आल्यानंतर राजांना सगळ्याच विषयात पारंगत करायची जबाबदारी जिजाऊ माँसाहेबांनी घेतली. विचार केला, आपला नवरा परख्या मुलकात काम करतोय आणि आपण आपल्या छोट्याशा लेकराला घेऊन स्वराज्य निर्मितीसाठी पुण्यात येतोय. तिथं सगळ्या लोकांना गोळा करायचा आहे, मुलामध्ये ते सगळं ज्ञान टाकायचं आहे, मुलाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज करायचं आहे. ही किती मोठी जबाबदारी एकट्या जिजाऊ माँसाहेबांनी पेलून धरलेली आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या पहिल्या गुरु जर कोणी असतील तर ते म्हणजे जिजाऊ माँसाहेब आहे. आपण प्रत्येकच जण आईला पहिला गुरु मानतो, पण निसर्गतः आलेलं गुरुपद आणि जाणून बुजून घेतलेलं गुरुपद यात थोडासा फरक आहे. म्हणून एक सर्वसामान्य आई आणि जिजाऊ माँसाहेब यात हे अंतर दिसून येतं. एक आई म्हणून जे त्यांनी भोगलं असेल, एक आई म्हणून वेगवेगळ्या घटनांना त्यांना सामोरं जावं लागलं असेल. या सगळ्या घटनांचा परामर्श घेताना मला एक छोटीशी घटना तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटते की शिवचरित्रातलं अफझल खानाचा वध हा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. एवढंच कशाला, शिवचरित्र म्हटलं की शिवनेरीवर जन्म झाला, अफझल खानाचा कोथळा फोडला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, सुरतेची लूट केली, आग्र्यावरून पेटाऱ्यातून पलायन केलं. या 4-5 घटनांच्या पलीकडे शिवरायांच्या चरित्रामधल्या गोष्टी दुर्दैवानं सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात. आणि घटना जरी माहीत असल्या तरी त्या कुठल्या तरी चित्रपटात बघितल्या, कुठल्या तरी पुस्तकात रंजकपणे मांडलेल्या असतात. परंतु या घटनांच्या मागे ज्या काही घटना घडतात, या पडद्याच्या मागे ज्या काही घडामोडी घडतात, ज्या ठिकाणी त्यांच्यातलं माणूसपणाची कसोटी लागते, त्या घटना पण मला वाटतं आपण सगळ्यांनी समजून बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून अफझल खानाचा वध म्हणजे अफझल खानाचं मोठ्याच्या मोठं पोस्टर आहे, धिप्पाड यष्टीचा अफझल खान आणि कोथळा बाहेर काढणारा छत्रपती शिवाजी महाराज, या पलीकडे आपल्याला लक्षात येत नाही. परंतु या आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सगळ्यांनी जाणून घेतल्या पाहिजे. निजामशाही, आदिलशाही मोठी होत असताना आदिलशाहला सातत्याने जाणवत होतं की माझं जर साम्राज्य पसरवायचं असेल तर मला शिवाजीला जेरबंद केलं पाहिजे, मला शिवाजीला पराभूत केलं पाहिजे. शिवाजीला पराभूत केल्याशिवाय माझं राज्य, माझं साम्राज्य मोठं होऊच शकत नाही. परंतु नाना प्रयत्न करूनही शिवाजी महाराज काही त्यांच्या ताब्यात येईना. शिवाजी महाराजांना पराभूत करणं काही त्यांना जमेना. आणि म्हणून त्रस्त होऊन आदिलशहाने त्यांच्या दरबारात घोषणा केली की जो कोणी मला शिवाजीला जिवंत किंवा मृत आणून देईल त्याला मी इनाम घोषित केलं. कुणीही समोर येईना. त्यावेळा अफझल खान नावाचा धाड धिप्पाड असा सरदार समोर आला आदिलशहाचा. प्रचंड शूर, धाडसी,
खूप मोठ्या लढाया जिंकल्याचा रेकॉर्ड पराक्रम ज्यांच्या नावावर होते. म्हणजे संभाजी जे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते त्यांना एका युद्धामध्ये मारलेलं आणि शहाजींना हातात बेड्या घालून त्यांची मिरवणूक काढल्यासारखा ज्या माणसाने केलं तो हा आदिलशहा. अफजल खानाने विडा उचलला. आता शिवाजी महाराजांना पराभूत करायला निघालेला आपला हा सरदार म्हटल्यावर आदिलशहाने प्रचंड मोठं घोडदळ, सैन्यदळ सगळ्या गोष्टी सज्ज करून या अफजल खानाला स्वराज्यावरती चाल करून पाठवलं. मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे अफजल खान हा केवळ शूर पराक्रमी असाच नव्हता, तर तो प्रचंड बुद्धिमान होता, हुशार होता, कपटी होता, धूर्त होता. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांवरती चाल करून येताना, स्वराज्यावरती चाल करून येताना त्याने सगळ्यात पहिल्यांदा विचार केला की शिवाजीला हरवायचं असेल तर असं सहज चाल करून गेली, युद्ध केलं तर तो हरेल अशातला भाग नाहीये. मग शिवाजी महाराजांना हरवायचं असेल तर त्यांची जी काही मर्मस्थान आहे या मर्मस्थानावरती आपल्याला हल्ला करून त्यांना त्यांच्या किल्ल्यांवरनं खाली उतरवलं पाहिजे. कारण किल्ला जिंकणे ही सोपी गोष्ट नव्हती. अभेद दशा या सह्याद्रीच्या उंच गडकोटांवरती हे गड बसलेले होते, हे किल्ले बसलेले होते. तिथे शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमणार नाही हे अफजल खानाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा वार केला तो स्वराज्यातल्या शेतकऱ्यांच्या मालावरती. शेतातले उभेचे उभे शेतीच्या शेती बेचिराग करून टाकले. दिसेल त्या महिलेची अब्रू लुटली. जे जे मंदिरं रस्त्यात येतील त्या देवस्थानांना ध्वस्त उद्ध्वस्त करत एखाद्या मदमस्त हत्तीसारखा अफजल खान स्वराज्यावरती चाल करून येत होता. महाराजांपर्यंत बातम्या पोहोचत होत्या. महाराजांचं हेर खातं अत्यंत ताकदवान. या सगळ्या बातम्या वायुवेगानं छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचत होत्या. ज्या स्वराज्यासाठी मी प्रयत्न केले, जे स्वराज्य माझ्या मावळ्यांनी रक्त सांडून निर्माण केलं, त्या स्वराज्याचे असे हाल छत्रपतींनाही बघवत नव्हते. त्यामुळे छत्रपती हवालदिल झाले की काय करावं. छत्रपतींच्या लक्षात होतं की मी जर मैदानात उतरलो लढाईसाठी तर अफजल खानाच्या एवढ्या मोठ्या बलाढ्य अशा सेनेपुढे आपली स्वराज्याची छोटीशी फौज पुरणार नाही. काय करावं. नाना युक्त्या प्रयुक्त्या करूनही अफजल खान जेरीस येत नव्हता, बादल्या जात नव्हता, मागे हटत नव्हता. एक एक दर मजल करत करत एक एक काबीज उद्ध्वस्त करत करत अफजल खान पुढे होत होता. छत्रपती शिवरायांनी आपल्या आऊसाहेबांसोबत म्हणजे जिजाऊ मासाहेबांसोबत सल्ला मसलत केली. जिजाऊ मासाहेब इतक्या ताकदवान बुद्धिमत्तेच्या होत्या की छत्रपती शिवरायांना माहिती होतं की जेव्हा मला एखादी गोष्ट कळत नाहीये, जेव्हा मला रस्ता सापडत नाही तेव्हा मला रस्ता दाखवण्याचं काम आऊसाहेब करणार आहेत, जिजाऊ मासाहेब करणार आहेत. म्हणून शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांचं बोलून दाखवलं की मासाहेब, माझ्या सैन्याला मी सक्त ताकीद दिली आहे की राज्यातल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही आणि स्त्रीच्या केसालाही धक्का लागता कामा नये. त्या माझ्या स्वराज्यात हे परकीय सैन्य माझ्या शेतकऱ्यांची शेत बेचिराग करतात आहे, महिलांची अब्रू लुटले जात आहे, मंदिरं लुटल्या जात आहे. मी खरोखर छत्रपती आहे का मासाहेब? मी राजा म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे का? स्वतःची लायकी तपासून बघणारा राजा दुरापास्त झालेला आहे. परंतु त्या काळात छत्रपती शिवराय स्वतःला देखील जोखून पारखून बघायचे आणि म्हणून आऊसाहेबांना हा प्रश्न विचारला की मी राजा होण्याच्या खरंच लायकीचा आहे का? मासाहेबांनी आणि त्यांनी सल्लामसलत केली आणि त्या ठिकाणी ठरलं की कशा पद्धतीने अफजल खानाला आपल्याला जेरबंद करता येईल, कशा पद्धतीने त्याचा नायनाट करता येईल. दोघांच्या बोलण्यातनं ठरलं की समोर मैदानात अफजल खानाला पराकस्त करणे सोपं नाहीये, परंतु ते जर आपल्या एखाद्या गडकोटावरती त्याला भेटीला बोलवलं, गडकोट्याच्या जवळ आणता आलं तर ही गोष्ट सोपी होऊ शकते. आणि मग प्रतापगड निवडला गेला. ज्या जावळीच्या खोऱ्यांनी आजूबाजूला वेढलेला प्रतापगड हा अत्यंत बंदिस्त, अत्यंत सुरक्षित असा किल्ला. त्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी जायचं आणि खानाला तिथं बोलवायचं किंवा तिथपर्यंत येण्यासाठी प्रवृत्त करायचं अशी ती भेट ठरली. आणि खानाला तिथे मग कशा पद्धतीने कोंडीत पकडायचं या सगळ्या भेटींचा तपशील ठरल्यानंतर छत्रपती शिवराय जिजाऊ महासाहेबांचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडकडे जाण्यास निघाले. कायम छत्रपती शिवराय जिजाऊंना वंदन केल्याशिवाय, त्यांना सांगितल्याशिवाय, बोलल्याशिवाय कुठल्याही मोहिमेवर निघत नसत. ही प्रचंड मातृभक्ती. छत्रपती शिवराय केवळ राजा म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून सुद्धा अत्यंत आदर्शवत असं उदाहरण होतं की आपल्या आईच्या पायाशी वाकलं पाहिजे, त्याच्या पायांवरती डोकं ठेवून आशीर्वाद घेऊन मोहिमेवर बाहेर निघत. सदरेवरती आऊसाहेब आल्यात, सगळे सरदार उभे राहिले, सवंगडी मावळे आजूबाजूला उभे आहेत. छोट्याशा संभाजी राजांना घेऊन जिजाऊ मासाहेब उभे राहिलेल्या. छत्रपती शिवराय पायाशी वाकले
आणि त्या म्हणाल्या, राजे. काय म्हणाल्या? राजे. एका शब्दात सांगितलं त्यांनी की तुम्ही राजा आहात. एका शब्दात. त्यांनी बाळ म्हटलं का? शुभा म्हटलं का? ते म्हणाले, राजे चिंता करू नका, तुम्ही विजय होऊन परत याल ही आम्हाला खात्री आहे. आपल्या मुलाच्या यशाची खात्री देणारी आई, स्वतःच्या त्या निर्मितीवर प्रचंड विश्वास असणारी ती मातृहृदय आपल्या मुलाला म्हणते की राजे तुम्ही विजय होऊन परत याल ही आम्हाला खात्री आहे. गड चढून याल तेव्हा तुमचं कुंकुम तिलक करायला आम्ही उभं राहू. अफाट कर्तृत्वाची धनी असलेली ही जिजाऊ त्या ठिकाणी पत्नीही पलीकडे जाऊन स्वराज्याच्या निर्मितीचं स्वप्न बघणारी एक स्त्री म्हणून मला जास्त श्रेष्ठ वाटते. माणूस मेला, वैरत्व संपलं. या न्यायाने अफजल खानाची योग्यरित्या काळजी घेतली जावी त्याच्या शवाची, याचा विचार केला. योग्य कबर आजही प्रतापगडाच्या पायथ्याशी आपल्याला प्रतापगडावरती अफजल खानाची कबर बघायला मिळते. म्हणजे मेल्यानंतर शत्रुत्व संपवायचं आणि त्या शत्रूच्या देहाचं सुद्धा आपण योग्यरित्या विल्हेवाट लावायची, हा सुंदर संदेश जिजाऊ मासाहेबांनी आपल्या माध्यमातून शिवरायांना दिलेला आहे. शिवरायांच्या आयुष्यातल्या अनेक घटना आहे. म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा आपल्याला इतिहासात धडा येतो. माझ्या आईची भूमिका, आईची उपमा त्यांनी नजराणा म्हणून आलेल्या सुंदर अशा देखण्या त्या स्त्रीला द्यावी आणि सन्मानाने साडी चोळी करून तिला तिच्या घरी वापस पाठवावं. यात आपण स्त्रियांचा केलेला छत्रपतींनी सन्मान या गोष्टीकडे बघतो. पण शिवरायांच्या मनामध्ये हा सन्मान अचानक प्रगट झाला असेल का, की बाबा परस्त्री ही माते समान असते? तसं नव्हे. लहानपणापासून आपल्या मुलाला मोठवत असताना जिजाऊ मासाहेबांनी हा स्त्रियांबद्दलचा सन्मान शिवरायांच्या मनामध्ये पेरत ठेवलेला होता की आपल्या आईसारखीच इतरही स्त्रींबद्दल तू सन्मान केला पाहिजे. मग ती स्वराज्यातली असू दे किंवा शत्रूंची असू दे. स्त्रीत्वाचा पराकोटीचा सन्मान शिवरायांच्या मनामध्ये पेरणाऱ्या जिजाऊ मासाहेब म्हणूनच मला अत्यंत विचारशील आणि स्त्रीत्वाचा सन्मान करणाऱ्या वाटतात. यांच्याकडून एक स्त्री म्हणून, आई म्हणून आज आम्ही काय शिकवू नये? आपल्या मुलांना घडवत असताना मुलीला आपण सातत्याने सांगत असतो की मुलीच्या जातीने असं बसावं, असं उठावं. कॉलेजमध्ये जाते तर बाई सरळ जा, सरळ घरी ये, कुणाशी बोलू नको, कशी वागू नको. तिच्या प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष देतो की बघ जरा बाहेरच्या मुलांशी बोलताना सांभाळून राहायचं, की बोलायचंच नाही. असं आम्ही कधी मुलांना शिकवतो का हो? मुलांना सांगतो आम्ही कधी? हा संस्कार मुलांवर करतो की बघ रे बाबा तू घरातून बाहेर जातोयस, परंतु कुठल्याही मुलीकडे तू वाकड नजरेने बघितलं ना तर तुझे डोळे काढून हातात दिल बघ. इतकी जरब आम्ही आमच्या मुलांवर बसवू शकलो नाही. इतर स्त्रियांचा सन्मान करायला आम्ही आमच्या मुलांना शिकवू शकलेलो नाही. आजही आम्हाला आमच्या घरातली मुलगी बाहेर गेली तर ती सुरक्षितपणे वापस येईल की नाही याची शाश्वती आम्हालाही देता येते. त्या काळात जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांसारखा प्रचंड स्त्रियांचा सन्मान करणारा छत्रपती घडवला. तेच नव्हे तर संभाजीराजांची जपवणूक देखील घडवून देखील जिजाऊ मासाहेबांच्या हाताखाली झालेली दिसते. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीराजांच्या देखील मनामध्ये आपल्या पत्नीबद्दल तेवढाच सन्मान निर्माण झालेला दिसतो. स्वतःची राजमुद्रा तयार करताना संभाजीराजांनी त्यावरती सईबाईचा त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठा सन्मान केल्याचं दिसून येतं. आपल्या राजमुद्रेवरती त्यांनी कोरलेलं होतं, श्री सखी राज्ञी जयते. श्री लक्ष्मीचं रूप, वैभवाचं रूप, सखी मैत्रिणीचं रूप असलेल्या माझ्या राणीचा जय जयकार असो. संभाजीराजांनी आपल्या राजमुद्रेवर आपल्या पत्नीचा हा सन्मान करणं ही शिकवण मला वाटते जिजाऊ मासाहेबांच्याच प्रेरणेतून, त्यांच्याच संस्कारांमधून आलेली आहे. अनेक घटनांचा धांडोळा घेतला तर आपल्याला त्यांच्या आयुष्याकडनं या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार घ्यायला मिळतो. एक वीरकन्या, लखोजीराव जाधवांच्या शूरवीर घराण्यात जन्मालेली ही वीरकन्या, एक वीरपत्नी, शहाजीराजांसारख्या शूर बलाढ्य अशा सरदाराची पत्नी म्हणून स्वराज्याच्या संकल्पनेला प्रेरणा देणारी वीरपत्नी, वीरमाता, अत्यंत सूर्यप्रतापी अशा छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजा दोघांचंही मातृत्व ताकदीनं पेलणारी ही वीरमाता आज सबंध महाराष्ट्राला स्वतःच्या जगण्यातून, स्वतःच्या वागण्यातून, स्वतःच्या विचारातून एक दैदिप्यमान असा आदर्श निर्माण करून गेली. ज्या आदर्शांवरून तुम्हाला आम्हाला आता केवळ चालायचं आहे. हे चालत असताना मला वाटतं एकदा तरी आपण शिवनेरीवर गेलं पाहिजे, एकदा तरी रायगडावर जाऊन आलं पाहिजे. त्या रायगडाची धूळ तुमच्या माझ्या कपाळी लावून घेतली पाहिजे, ज्या रायगडावरती या स्वराज्याचं देखणं असं राज्य, देखणं असं प्रशासन रायगडावरून चाललं. आजही अनेक नामवंत आर्किटेक्ट असलेल्या लोकांना
तिथे या सगळ्या वास्तूची भुरळ घातली जाते. वास्तू निर्माण होत असताना ती माझ्या रयतेला, प्रशासनाला योग्य कशी होईल याची बांधणी आज आपल्याला रायगडावर जर बघितलं तर निश्चित जाणून येतं. त्या रायगडावर एकदा जाऊन यावं. या गडकोटांच्या दर्शनाने स्वराज्याचं जे काही स्फुल्लिंग आहे ते तुमच्याही माझ्या मनात निर्माण होऊ शकतं. या रायगडावरची धूळ, ज्या धुळींवरती छत्रपती शिवरायांचे, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचे चरण स्पर्श झालेले आहे, तिथली माती मस्तकी लावून घेण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभू शकतं. कारण शेवटी एकच म्हणावंसं वाटतं, रायगडावर खडे पसरले शिवरायांचे पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांचे पायी, अरे हिरे माणके तीच आम्हाला दुसरी दौलत नाही. आमची खरी दौलत आमचे हे सगळे गडकोट किल्ले आहे. किमान या किल्ल्यांचं संवर्धन करणं, किमान या किल्ल्यांवरून येणारं त्या स्वराज्याचं स्फुल्लिंग आपल्या मनात पेटून एक सुराज्य निर्माण करणारा प्रत्येक माणूस म्हणून घडणं एवढं आपल्या हातात आहे, जे आपण या दोघांच्याही, छत्रपती शिवरायांच्या, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या आणि शहाजीराजांच्या जीवन प्रेरणेतून घेऊ शकतो. मला वाटतं या जयंतीच्या निमित्तानं आपण एक उत्तम नागरिक होण्याचं जरी शिक्षण या सगळ्यांच्या चरित्रातनं घेऊ शकलो तरी मला वाटतं खऱ्या अर्थानं जिजाऊ जयंती आपण साजरी केली आहे. या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं पुनश्च एकदा सगळ्या दर्शकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि जिजाऊंच्या आयुष्यातून उत्तम प्रेरणा घेऊन चांगला नागरिक घडण्याचा प्रयत्न आपण सगळे घेऊया. एवढाच एक या ठिकाणी विचार मांडते आणि थांबते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.